छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी पत्रकार परिषद घेत विविध मुद्द्यांवर स्पष्ट भूमिका मांडली आहे। खासदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याच्या चर्चांना त्यांनी अफवा ठरवत फेटाळले, तर मंत्री संजय शिरसाट यांच्यावरही त्यांनी टीका केली आहे। तसेच कुणाल कामरांच्या वक्तव्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या चौकटीत समर्थन देत करमाड हत्या प्रकरणात संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी त्यांनी केली आहे। किंवा डॉमिनेशन या ठिकाणी होतंय, वाटतं त्याच्यातून एक काहीतरी आम्ही मोठे आहोत हे दाखवण्यासाठी अशा पद्धतीने सातत्यानं अफवा पसरवल्या जातात। बरं, आमचे काही खासदार सुद्धा बोललेले आहेत आणि शिंदे गटाकडून तशाच पद्धतीनं खुलासे आले की अशा कोणत्या भेटी झालेल्या नाही। त्यामुळे ज्याच्याशी झाल्या म्हणतात त्यांच्याकडून खुलासे, ज्यांच्या झाल्या म्हणतात त्यांच्याकडून खुलासे। त्यामुळे ह्या बाजारात तुरी असंच म्हणता येईल, याच्यावरती काही म्हणता येणार नाही। एक मिनिट, पण ऍक्सेप्ट कोणी करणार नाही हे तितकंच सत्य आहे ना राजकारणात, तसं झालंही असेल तर। हे पहा, खासदार म्हणजे लपून छपून बरे एखादा माणूस एखाद्या वेळेस भेटू शकतो। सगळे खासदार एकत्र कसे भेटू शकतात किंवा भेटले असतील? लपून राहणार थोडी खासदार असतात। त्याच्यामुळं या गोष्टी एखाद्याने एखाद्याला फोनवर बोललं किंवा एखाद्या चालता चालता हाय हॅलो केलं, ह्या काय भेटी असतात असा त्याचा अर्थ होऊ शकत नाही। त्याच्यामुळं या अफवा सातत्यानं चालू आहेत आणि पुन्हा एकदा नव्या आज सकाळपासून पुन्हा जोरात चालू आहे। नाही, जसं म्हणलं तुम्ही शिंदे यांच्यावर डॉमिनेशन सुरू आहे भाषेत, जर हे खासदार त्यांना मिळाले तर दिल्लीत त्यांचे प्राबल्य वजन वाढवायला मदत होईल म्हणूनही मला असं वाटतं आता जे राज्यामध्ये शिंदे गटाला भारतीय जनता पार्टी सापत्नतेची वागणूक देते आणि त्याच्यातून आम्ही काहीतरी मोठे आहोत हे दाखवण्यासाठी सुद्धा अशा पद्धतीनं राहून ते नाही का लांडगा आला रे अशा पद्धतीने नेहमीच चालू आहे असं तरी वाटतं। बरं, तुम्ही म्हणताय म्हणजे अफवा आहेत म्हणा, किंवा मग हे कशासाठी केलं जातं नेमकं आताच्या काळामध्ये? सांगितलं नाही, स्वतःचं महत्व वाढवण्यासाठी केलं जातं। मंत्री संजय शिरसाट यांनी याला दुजोरा दिला, एका महिन्यात कळलं काय? मंत्री संजय शिरसाटाचे 6 महिन्यापूर्वीचे वक्तव्य असेच होते की 8 दिवसात कळेल, 15 दिवसात कळेल, 1 महिन्यात कळेल। संजय शिरसाट जे म्हणतात ते खरं आहे की 1 महिन्यात त्यांनाही कळेल काय काय होतं, कळेल त्यांनाच। शिरसाट थांबणार नाही काय पक्षात असं मी कुठं काय बोललो? मी फक्त 1 महिन्यात काय काय होतं कळेल, तर खरोखर कळेल असं माझं मत आहे। 4 नावं चर्चेत आहेत जाते की एकनाथ शिंदे नाराज आहे, मंत्रिमंडळात फेरबदल होणार, त्यात शिरसाटांचा पण नंबर आहे। नाही, मी त्याच्याविषयी त्यांच्या पक्षाचा तो अंतर्गत भाग आहे, कोण मंत्री नाराज आहे खुश आहे हा त्याचा भाग आहे। त्याच्यामुळं शिरसाट आपल्या जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करतं याचा आम्हाला अभिमान आहे। त्याच्याविषयी काही असं काही कोणाला हे करावं ते करावं ही भूमिका किंवा भावना आमची मुळीच नाही। हायकोर्टाने राज्य सरकारला चांगला सेल दिलाय। एक शिक्षिका कोर्टात गेली होती, मला पेन्शन मिळत नाही ही तिने बाब मांडली, त्यावर हायकोर्ट स्पष्ट शब्दात म्हणाला तुमच्याकडे पैसे नाही करता तर लाडकी बहीण योजना बंद करून टाका, ती कशाला चालवताय, काय म्हणतो? अशा योजना चालवणं काही चुकीचं असं नाही म्हणता येणार, पण आपल्याकडे एक ग्रामीण भागात म्हण आहे, हातपायपासून पांघरून घ्यावा अशा पद्धतीने आपल्याकडे म्हण आहे। तशा पद्धतीने आर्थिक स्थिती नसताना मताच्या लालचेपायी योजना येणं हे चुकीचंच आहे। आत्ता ही योजना सुरू होऊन 1.5 वर्ष झाले तरी याला बजेटरी प्रोव्हिजन नाही आहे जेवढी पाहिजे तेवढी। समजा 45,000 कोटी रुपये लागतात तर कुठं प्रोव्हिजन आहे? शेतकऱ्यांची कर्जमाफी जाहीर केलेली आहे, कुठं प्रोव्हिजन आहे? आणि म्हणून या सगळ्या योजना मला असं वाटतं करत असताना सरकार फक्त एक लोकप्रियता, जसं 33,000 कोटी रुपयाचं पॅकेज शेतकऱ्यांना द्यायची गोष्ट आहे, कुठं मिळालं? त्याच्यामुळं हायकोर्टाचे ताशेरे योग्यच आहे। मोठ्या अधिकाऱ्यांचा पगार थांबला का? कलेक्टरचा कधी थांबला का? कमिशनरचा थांबला का? तहसीलदाराचा थांबला का? मग एक साध्या शिक्षिका पेन्शन वाटतं, आज शिक्षकासारख्या जो घटक आहे याचं पेन्शन याच्या दृष्टीनं जीवनातली महत्त्वाचा घटक असतो, तो थांबवणं चुकीचं असेल। त्यामुळे राज्य सरकारवर जे मारलेले ताशेरे कोर्टाचे किंवा महापालिकेवर मानले असेल, दोन्ही असेल, सरकार काय आणि पालिका काय वेगळे असायचं काही कारण नाही, हे योग्यच आहे।
मुंबई महापालिकेमध्ये भाजप आणि शिवसेनेच्या नगरसेवकांना 2 कोटी ते 20 कोटीपर्यंतचा विकास निधी देण्यात आला, तर दुसरीकडे तुमच्या पक्षाच्या नगरसेवकांना फक्त 25 लाखांचा निधी देण्यात आलेला आहे. हे पहा, नगरसेवकामध्ये सापडण्याची वागणूक महापालिकेच्या प्रशासनाला किंवा तिथल्या महापौरला करता येणार नाही. सगळ्या वॉर्डांना आता आम्ही अनेक महापालिका बघतो, अनेक महापालिका आम्ही चालवलेल्या आहेत. त्याच्यामुळं प्रत्येक वॉर्डाला समान निधी वाटप केलाच पाहिजे. जर तशा पद्धतीनं काही झालंच तर मला वाटतं जनतेचा दरबार आहे आणि न्यायालय आहेत, त्याच्यामुळे याच्याविरुद्ध आवाज तर उठवा नाही. पण तुम्ही नाही, ठीक आहे ना, किशोरी पेडणेकर विरोधी पक्षनेता आहे, विरोधी पक्षनेत्यांना दिलंच पाहिजे, द्यावंच लागतं. पण तो एकट्या किशोरी पेडणेकरांना देऊन चालणार नाही ना. शिवसेनेच्या सगळ्या, जसं भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या नगरसेवकांना आहे त्याच पद्धतीनं शिवसेनेच्या नगरसेवकांना सुद्धा द्यावं लागेल.